ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, मला नेहमी एक प्रश्न पडतो, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी स्वतः करतो, आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे नेहमी वेगवेगळं असतं। माणसाजवळ किती संपत्ती असावी हाच ना तुला पडलेला प्रश्न? हो महाराज। कोणत्या व्यक्तीला पैशाचा किती हव्यास आहे आणि तो ऐहिक सुखांच्या किती आहारी गेलेला आहे त्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे। अशी व्यक्ती पैशांमध्ये लोळत असली तरी पैशाची हाव काही त्याची सुटत नाही। आपला पैसा तो आपलाच आणि दुसऱ्याचा पैसाही आपला कसा करून घेता येईल याच विचारात असतात ही माणसं। याच विचारात ही माणसं दुःख पदरी पाडून घेतात। पैशाने सुख विकत घेता येत नाही हे यांना समजतच नाही। दान धर्म करावा, दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, दुसऱ्यांना आनंद देऊन मोक्षाकडे वाटचाल करावी हे यांना कोणी समजावून सांगितलं तरी ह्यांना उमजत नाही। कसा उद्धार होणार यांचा? तो बघ मूर्ख काय करतोय। कोण महाराज? दादू सोनार, दादू सोनार। पुढे निघाली सिगुडी धान्याची रास घेऊन। बाहेर एक गरजू माणूस आलाय, त्याला मुठभर तांदूळ दान करते। काही गरज नाहीये दान धर्म करायची। हकलून दिला त्या भिकारड्याला। जणू तुझ्या माहेरूनच आला होता ना। एक एक कवडी कवडी वाचून तिजोरी भरतोय मी। या दादू सोनाराची तिजोरी म्हणजे काही कुबेराची तिजोरी नव्हे। दान धर्म करते यालाच म्हणतात आईजीच्या जीवावर बाईजी उतार। पण मी म्हणते काही कमी आहे का आपल्याला? आणि आपल्याकडचं थोडं दुसऱ्याला दिलं ना तर पुण्य लाभतं। गजानन महाराज म्हणतात असा पुण्य संचय केला की घरामध्ये सुख नांदतं आणि आपण मिळवलेले आशीर्वाद आपल्या लेकरा बाळांना फळतात। मला नको सांगूस तुझ्या गजानन महाराजांचं तत्वज्ञान। अरे त्याला ना उद्योग ना धंदा, लोकांच्या घरी जाऊन भिका मागून पोट भरायचं। मग तो सांगणारच दान धर्म करा, दान धर्म करा। त्याने कधी कुठलं दान केलंय का? कुठून देणार कुठून? काही कमवत असेल तर देईल ना। अहो असं का म्हणता? आज जे काही आपल्या जवळ आहे ते त्यांच्याच कृपेमुळे आहे। महाराज देव आहेत, देव। तू खुशाल देव म्हण ग, माझं काही म्हणणं नाही। पण माझी संपत्ती जर दान धर्माच्या नावाने उधळलीस तर याद राख, दादू सोनार म्हणतात मला, अरे चांबडी देईन पण दमडी देणार नाही। गावातला श्रीमंत माणूस मी असाच झालो नाही। हे माझं घर, ही पेढी उभी राहिली ती काट कसरीने पैसा वाचवला म्हणून। चौ बाजूनी धन कसं मिळेल असा प्रयत्न असतो माझा। या तिजोरीत रोज नवी भर कशी पडेल असा मनात विचार असतो सतत माझ्या। अरे तुझ्यासारखा जर असंतुष्ट राहिलो असतो ना तर हे वैभव दिसलं नसतं। यातली एक तरी वस्तू तुझ्या महाराजाने दिली आहे का? अरे काय दान टाकलं तुझ्या पदरात? भक्तीचं दान टाकलंय त्यांनी माझ्या पदरात। भक्तीचं दान? त्याने पोट भरणार असेल ना तर आजपासून उपाशी राहा। अरे उपाशी राहून जगून दाखव, तर मग मी म्हणेन महाराज देव आहेत म्हणून। चल ठेवते ताट, ठेव म्हणतो ना, तर ठेव। आई मी एक मांजर आणले, मी तिला दूध देऊ? आला बोका, मांजरीला दूध पाहिजे। अरे आई तसा मुलगा, काही दूध बीज मिळणार नाही मांजरीसाठी। चालतो
अरे बाळा, रडत होतास की काय? नाही, बाबांनी मला मांजींच्या पिल्लांना दूध घालायला नाही दिलं. आणि आई काय करते तुझी? ती पण बाबांचा ओढा खाते. रोजच आहे. भाऊजी म्हणजे पण ना, इतका पैसा कुठे ठेवणार आहेत कोण जाणे. या तुमचीच कमी होती. काही मागायला आला असाल तर आल्या पावली परत जा. काय नाही मिळणार या घरात. ए तू काय करतो तिथे? मांजर कुठे तुझी? म्हणून दिली. उपकार केलेच बापावर. आणि हो तुम्ही तुमच्या भगिनी आतमध्ये रडत बसल्यात, त्यांना जरा सांभाळा आणि जरा बचतीचं महत्व समजावून सांगा त्यांना. सुबुद्धी सुटली तर सुटली. रोज रोज ते सांगून रक्त आटतंय तुमच्या भावोजीचं. जा आतमध्ये सांगा. कौसल्या, अगं पटकन डोळे पुसलेस म्हणून रडत होतीस, मला कळणार नाही असं वाटलं का तुला? छे ग, आणि मी कशाला रडू? अगं भरल्या घरात बाई माणसाने रडू नये, नाही तर लक्ष्मी रुसून बसते. अगं पण ही लक्ष्मीच तर तुझ्या डोळ्यात अश्रू आणायला कारणीभूत ठरतेय, हे माहित नाही का मला? लीलावती, हो कळलंय मला सगळं. तुझा गणेश भेटला होता बाहेर, आणि हो भाऊजी सुद्धा भेटले होते. देवळात जात होते. म्हटलं तुला हाक मारून बघावं तू येतेस का. तर भाऊजी मला म्हणतात कसे, काही मागायला आला असाल तर आल्या पावली परत जा. कधी काय मागायला आले ग मी तुमच्याकडे? तुला सगळं ठाऊक काय म्हणतेस ना. अगं घरात कोणीही आलं तर यांना वाटतं की ते काहीतरी मागायला चालेल, आणि मी त्यांना हवी ती वस्तू देऊन टाकणार. कमाल आहे बाई, तू सहनशील आहेस म्हणून निभावले. तुझ्या जागी जर मी असते तर जीव नकोसा होऊन गेला असता. नाही ग, त्यांच्या हातून काही सुटत नाही हे एकच खोट आहे त्यांच्यामध्ये. बाकी स्वभावाने फार चांगले आहेत ते. कर्तव्यात अजिबात कसर ठेवत नाहीत. अगं पण भाऊजींच्या स्वभावातली एकमेव खोट, पण त्याच्यामुळे तुझी किती घुसमट होते, किती सहन करायला लागतं तुला. इलाज नाही त्याला लीलावती. अगं माझ्या नशिबाचे भोग आहेत ते भोगूनच संपते. शिवाय सगळं काही मी आता महाराजांवर सोपवले. त्यांची श्रद्धाच मला सगळं काही सहन करण्याचं बळ देते. अगं पण त्यापेक्षा भाऊजींचं ऐकलंस तर, त्यांच्या मनाप्रमाणे वागलीस तर. आपल्याला देवळात जायचंय ना, तू थांब, मी आलेच. राम राम दादू शेठ. कोण? चिंतामणी? ये बाबा ये, बैस. हा थांब. कोणती चिंता घेऊन आला असशील तर अजिबात बसू नकोस. नाही नाही दादू शेठ, माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याची चिंता आहे. तुमच्यासारख्यांसाठी नफा मिळूनच देईल नाही का? ते खरंच, पण तुम्ही लोक घासाघीस खूप करता रे बाबा. कंटाळा येतो, कंटाळा. बर काय काम काढलंस? काहीतरी द्या गरीबाच्या पोटाला, देव तुम्हाला बरकत देईल. तू आणि गरीब? अरे फुकटचं खाऊन माजलायस मेल्या. अजिबात पेढीची पायरी चढू नकोस, तंगडा मोडून दे ना आता. तू बोल चिंतामणी, बोल. हा ते आपलं 20 रुपयाची नड होती. हा म्हणजे मी डाग आणलंय ठेवायला. भाऊ आहे घरात सोन्याचा. चोरीचा नाही ना रे? नाही नाही, चोरीचा नाही, बायकोचा आहे माझ्या. हो हो, आम्ही गडी माणसं, मोलमजुरी करून पोट भरू, पण चोरी नाही करणार. बर मग देताय ना?
पैसे देत आहे ना? ओहो, 4 रुपये 12 आणे देईन. 20 रुपयाची वस्तू नाही रे बाबा ही. शेठजी, काहीतरी द्या गरीबाच्या पोटाला. देव तुम्हाला बरकत देईल. हे घे आणि तोंड काळं करू इथून. हा चिंतामणी, ते दाग करायचा का व्यवहार? अहो पण एवढ्या पैशाने माझी नड नाही हो भागणार. आणि तुला 20 रुपये देणे मला परवडणार नाही. हो, व्यवहार मान्य नसेल तर चालू पाड. अहो, ऐकताय काय? बोललात तर ऐकतो. कान ठीकठाक आहेत माझे. दादू सोनाराकडे जायचा रस्ता दाखवताय का? माझ्यासारखेच दिसता. म्हणजे भिक्षुक. नाही, मी भिक्षुक नाही हो. साव तर दिसत नाही तुम्ही. कुठचे? मुंडगावचे. मला जरा दादू सोनारांकडे जायचंय. थोडं कर्ज घ्यायचंय. मुलाची मुंज करायची आहे ना. तारण काय लट्ट व्हायला? तारण? हो हो, तारण. अहो, तारण मी काहीच नाही ऐकलं. असं मग नशिबावर सोडा सगळं. दादू सोनारानं मला खडकू दिलाय. आता तुमचं नशीब जोरावर असेल तर तुम्हाला पण तुमच्या मुलाची मुंज करून देईल. हे बघा, मला दिलेला खडकू. अहो अहो, हे खडकू फार गुळगुळीत झालंय. हे कुठेही चालत नाही. काय? हे कुठेही चालत नाही? अशी जिरवली होय सोनाड्यानं माझी. बघा राव, आता तुमचं काय होतंय ते. हे बघा, इथनं सरळ जा, तिथेच पेढी आहे त्यांची. त्या दादू सोनाराकडे एकदा गेलात ना की तो तुम्हाला तुमच्या गावचा रस्ता दाखवेल. जावा. हो, हुडूत या खडकूच्या. चिंतामणी, काय विचार काय करतोयस? दादू शेठ, काहीतरी मदत करा. शक्य नाही रे, शक्य नाही. 4 रुपये 12 आणे देतानाच हात थरथरणार आहे माझे. याच्या आधी 2 डाग ठेवलेस, ते सोडून नेले नाहीस. त्यात ही तिसऱ्याची भर. पिकं कापणीला आली आहेत. पैक्यांची लय गरज आहे. मी नंतर 3 डाग सोडवून नेतो. असं म्हणतोस? बर, हे बघ, ह्याचे मी तुला 8 रुपये 12 आणे देईन. त्याच्यावर एक दमडी देणार नाही. हो, चेहऱ्यावरून वाटतो की नाही ठाऊक नाही, पण मीच दादू सोनार. आपण कोण? कुठून आलात? हे गावात नौखे दिसता. मी मुंडगावचा. थोडं कर्ज काढायचं होतं. मला मुंडगावहून इथे माझ्याकडे कर्ज काढण्यासाठी आला? भानगड काय, भानगड काय? नाही, मुंडगावातले सारे सराफ साथीच्या आजाराने बळी पडले की काय? नाही नाही, तसं काही नाही हो. माझी करुण कहाणी ऐकली तर तुमचं हृदय हेलावे. नका सांगू हो, नका सांगू. हो, काय अजून इंग्रजांना सुद्धा हृदयरोगावर औषध सापडलं नाही हो. बर, असो. कितीचं कर्ज पाहिजे आणि मुख्य म्हणजे तारण म्हणून काय ठेवणार ते आधी सांगा. तारण? हो, जगा वेगळं काही बोलल्यासारख्या भुवया उंचवल्यात. नाही, त्याचं असं आहे की मला एका धार्मिक कार्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. मला माझ्या मुलाची मुंज करायची. पण तारण ठेवण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. तुम्हाला खात्री देतो की तुमची पै पै परत करेन. मुलाच्या मुंजीसाठी पैसे हवेत म्हणता? होय शेठजी. मोठं धार्मिक कार्य हाती घेतलंय म्हणायचं. कधी जन्मला तुमचा मुलगा? येत्या महाशिवरात्रीला 5 वर्षाचा होईल. वा 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 वा. बारशाचं आमंत्रण नाही घेऊन आलात? हा, असे आ वासून काय उभे राहिलात? अहो, तारण काही न ठेवता माझ्याकडे पैसे मागायला आलात, याचा अर्थ आपला स्नेहबंध जुळलेला आहे.
आणि असं असताना देखील तुम्ही बारशाचं आमंत्रण घेऊन नाही आलात, याला काय म्हणायचं? शेठजी ते अरे शरम नाही वाटत? ओळख ना पाळख आणि मुंडगावहून इथे शेगाव मध्ये माझ्याकडे भीक मागायला आलात ते? चला चालते वा, निघा म्हणतो ना. शेठजी निघा इथून. देव यांना सुबुद्धी देव, अशी प्रार्थना मी रोज देवापाशी करत असते. देव जाणे तो दिवस कधी उजळणार आहे. स्वभावाला औषध नसतं कौशल्या. अगं आपण बाई माणूस, नवऱ्याच्या सांगण्यात राहू आणि आपली अक्कल केवळ चुलीजवळच चालवावी. देवा, का परीक्षा पाहतोयस माझी? अरे कुणीच मदत केली नाही तर माझ्या मुलाची मुंज मी कशी करू शकणार? काकांना बघ ना, कदाचित घोळ आली असेल त्यांना. चल बघूया आपण. चल ताट धर. काका 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 काय झालं? कोण आपण? कुठचे? मी कोण, कुठचा, मी माणूस आहे की नाही हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे काय? असं का म्हणता काका? काय सांगू तू, पण व्यर्थ. नवसायास करून मला मुलगा झाला खरा, पण त्याची मुंज करण्याकरता माझ्याकडे पैसा राहिला नाही. मी मूळचा मुंडगावचा. गावात पैसे मागण्याकरता मला शरम वाटते, म्हणून इथे शेगावात आलो. दादू सोनाराची भेट घेतली, पण व्यर्थ. माझ्या मुलाची मुंज करण्याची इच्छा आहे.